नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं GMC सोलापूरचं चौथं लेक्चर आहे. मागचे लेक्चर ज्यांनी बघितले नसतील त्यांनी बघून घ्या. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची तरतुदी कुठून घेण्यात आल्या आहेत? ऑप्शन आपले जर्मनीचे वेमर संविधान, भारतीय सरकार अधिनियम 1935, सोव्हिएत युनियनचे संविधान, USA चे संविधान. त्याचा करेक्ट आन्सर आहे आपलं भारत सरकार अधिनियम 1935, ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन आहे, अमृतादेवी विष्णू राष्ट्रीय पुरस्कार कशासाठी दिला जातो? ऑप्शन आहे वन्यजीव संरक्षण, ऊर्जा संरक्षण, पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संरक्षण. त्याचा करेक्ट आन्सर आहे वन्यजीव संरक्षण, ऑप्शन नंबर 1. पुढचा क्वेश्चन आहे, विष्णूचा पाचवा अवतार म्हणून ओळखला जातो तो ते कोणते आहे? तो वराह, कृष्ण, वामन, नरसिंह. करेक्ट आन्सर आहे आपला वामन. पुढचा क्वेश्चन, कोणत्या राजवंशाच्या पराभवामुळे मौर्य राजवंशाची स्थापना झाली? करेक्ट आन्सर आहे आपला याचा नंद राजवंश. पुढचा क्वेश्चन, लव हा शब्द खालीपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे गोल्फ, फुटबॉल, लॉन टेनिस, बुद्धिबळ. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, लॉन टेनिस. पुढचा क्वेश्चन आहे, दिल्ली सल्तनतच्या कोणत्या राजवंशाने सर्वात कमी काळ राज्य केले? ऑप्शन आहे खिलजी, तुळस, सय्यद, लोधी. करेक्ट आन्सर आहे आपलं खिलजी. सर्वात जास्त राज्य करणारा दिल्ली सल्तनतमध्ये तो होता आपला तुगलक. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय संविधानातील नागरिकत्व हे कलम कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे? ऑप्शन आहेत आपले फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ब्रिटन. पुढचा क्वेश्चन आहे, टिंबटिंब हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सर्वात कमी वयाचे मानकरी आहेत. कोण आहे ते? गीत सेठी, विराट कोहली, विश्वनाथ आनंद, अभिनव बिंद्रा. तर ते आहेत आपले अभिनव बिंद्रा. पुढचा क्वेश्चन आहे, जंगल संवर्धन कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? ऑप्शन 1986, 1990, 1980 आणि 1988. करेक्ट आन्सर आहे आपला 1980. पुढचा क्वेश्चन आहे, पल्लवांच्या राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन आहेत म्हैसूर, मद्रास, कन्नौज, कांचीपुरम. त्याचा करेक्ट आन्सर आहे कांचीपुरम. पुढचा क्वेश्शन आहे, खालीलपैकी भारतीय संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए श्री राजगोपालचारी, डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू. करेक्ट आन्सर आहे आपला डॉक्टर बी आर आंबेडकर. पुढचं क्वेश्चन आहे, पीन व्हॅली राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे? तर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश. त्याचा करेक्ट आन्सर आहे हिमाचल प्रदेश. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूने स्टेम फॉर्म्स द हार्ड ऑन ऑटोबायोग्राफी हे पुस्तक लिहिले? ऑप्शन आहे सुनील गावस्कर, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, कपिल देव. करेक्ट आन्सर आहे आपलं कपिल देव. पुढचा क्वेश्चन आहे, कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जातात? तर याचा आन्सर येणार आहे आपल्या 8 राज्यातून जातात. पुढचा क्वेश्चन आहे, चिनाब नदीचे ऋग्वेदिक नाव काय होते? ऑप्शन आहे अस्किनी, सिंधू, वरुष्णी, वितस्ता. त्याचा करेक्ट आन्सर आहे आपला पहिला अस्किनी. पुढचा क्वेश्चन आहे, राज्यघटनेच्या प्रस्तावनेला राजकीय जन्मकुंडले असे कोणी संबोधले आहेत? ऑप्शन आहे एन.ए. पालखीवाला, के.एम. मुन्शी, अर्नस्ट बारकर आणि ठाकूरदास भार्गव. त्याचा करेक्ट आन्सर आहे के.एम. मुन्शी. पुढचा क्वेश्चन, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान. त्याचा करेक्ट आन्सर आहे राजस्थान. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती ब्रह्मपुत्र नदीची उपनदी नाही? ऑप्शन आहे तिस्ता, सियांग, टोन्स, मानस. करेक्ट आन्सर आहे आपला टोन्स. इसवी 320 ते इसवी 550 दरम्यान भारतात कोणत्या राजवंशाने राज्य केले? ऑप्शन आहेत मौर्य राजवंश, होयसाल राजवंश, मगध राजवंश आणि गुप्त राजवंश. याचा करेक्ट आन्सर आपलं गुप्त राजवंश. पुढचा क्वेश्चन आहे, बुद्धांशी संबंधित प्रसंगात संबंधित प्रतीकांपैकी स्तूप हे कशाचे प्रतीक आहे? ऑप्शन आहे मृत्यू, पहिले प्रवचन, जन्म, ग्रहत्याग. त्याचा करेक्ट आन्सर आहे मृत्यू. पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील निळ्या क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? वर्गीस कुरियन, सॅम पित्रोदा, हिरालाल चौधरी, एम.एस. स्वामीनाथन. याचा करेक्ट आन्सर आहे हिरालाल चौधरी. पुढचा क्वेश्चन, कोणती समुद्रधुनी युरोपला आफ्रिकेपासून विभक्त करते? ऑप्शन आहे बोस्फोरस, बेरिंग, जिब्राल्टर आणि डोवर. त्याचा करेक्ट आन्सर आहे आपलं जिब्राल्टर. पुढचा क्वेश्चन आहे, भारताचा पहिला पिको उपग्रह कोणता आहे? ऑप्शन आहेत इनसेंट, स्टुडसेंट, जीसॅट-4 आणि अनुसेट. त्याचा करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 2, स्टुडसेंट. कुम्ही हे लोकनृत्य कोणत्या भारतीय राज्यातील महिला करतात? ऑप्शन आहे राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, झारखंड. त्याचा करेक्ट आन्सर आहे आपलं तामिळनाडू. पुढचा क्वेश्चन, दुसरी बौद्ध परिषद कुठे झाली? याचा करेक्ट आन्सर येणार आहे आपलं वैशाली इथं. धन्यवाद.